लाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलाच्या गजरामुळे दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे आणि हजारो भाविक आणि मानाच्या सासन काठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि दर्शन रांगा तसंच पार्किंग आणि अन्नछत्र भक्तांनी गजबजून गेल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण यात्रेवर 2000 पोलीस आणि 115हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे आणि यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सुद्धा सज्ज झाले आणि तीच दृश्य आपण पाहतोय। लाल खोबऱ्याची मुक्त उधळण करतायत हे भाविक आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलाच्या गजरामध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेल्या आहेत आणि आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि दर्शन रांगा पार्किंग आणि अन्नछत्र भक्तांनी गजबजून गेल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण यात्रेवर 2000 पोलीस आणि 115हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे। बातमी पाहतोय कोल्हापूरमध्ये। लाल खोबऱ्याची मुक्त उधळण करण्याची बऱ्याच वर्षांची परंपरा आहे आणि आज या यात्रेला सुरुवात झालेला आहे। आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, भाविकांचा उत्साह आपण पाहतोय, मात्र या यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन कशा प्रकारे सज्ज झालंय? नक्की श्रद्धा, दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। गेल्या 2 दिवसापासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। गुलालाच्या उधळणीमध्ये आणि खोबऱ्याच्या उधळणीमध्ये ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते। लाखो भाविक आता या ज्योतिबाच्या डोंगरावरती दाखल झालेले आहेत, त्यामुळे ज्योतिबा प्रशासनाने देखील जय्यत तयार केली आहे। कोल्हापूर प्रशासनाने देखील तयारी मोठ्या प्रमाणात केल्याचं पाहावयास मिळते। आज पहाटे या ठिकाणी महापूजा पार देखील पडलेली आहे आणि सकाळी 11 वाजता आता या ठिकाणी सासनकाठ्यांची पूजा होईल आणि त्यानंतर सासनकाठ्यांच्या भेटीला सुरुवात होईल। जो सायंकाळी 5 वाजता तोफेंची सलामी श्री ज्योतिबाला देण्यात येईल। त्यानंतर जी पालखी आहे ती एमआय मंदिरामध्ये जाईल दर्शनासाठी भेटीसाठी आणि त्यानंतर ती एमआय भेटीच्या नंतर ती पुन्हा ज्योतिबा डोंगरावर येईल आणि रात्री 8:30 वाजता ही पालखी मिरवणूक जी पूर्णपणे पार पडेल। परंतु या यात्रेसाठी आता पश्चिम महाराष्ट्रातून लाखो भाविक या ज्योतिबा डोंगरावरती पोहोचलेले आहेत, त्यामुळे प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। ज्या मानाच्या 3 सासनकाठ्या, पहिल्या 3 मानाच्या सासनकाठ्या त्या देखील या ठिकाणी पोहोचल्या आहेत। पहिल्या 2 सासनकाठ्या या कोल्हापुरातील आहेत आणि तिसरी सासनकाठी ही सांगलीतील कसबे डिग्रज या गावची आहे। या 3 सासनकाठ्या देखील आता या डोंगरावरती कालच पोहोचलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर आता लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे पोलिसांनी देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 115 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील या आता गर्दीवरती वॉच ठेवला जातोय। श्रद्धा, अगदी आणि भाविकांचा उत्साह आपण स्वप्नील पाहतोच आहोत। अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.